नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. स्वतःचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास महापुरुषांच्या विचारामधूनच साध्य होऊ शकतो. त्यामुळं नव्या पिढीत हे विचार रुजवणं अत्यंत आवश्यक असून जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधनाचे कार्यक्रम यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे. परभणी येथील धम्म मैत्री संवाद अभियान, आम्ही भारताचे लोक, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ आणि युगंधर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य संयुक्त जयंती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन IPS जीवन बेनीवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर महापौर सय्यद इक्बाल, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सुरेश शिवराळे, पोलीस अधिकारी M मांजरमकर, दीपक दंतुलवार, प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे, विठ्ठल कांगणे आणि प्रमोद कुटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे आणि विठ्ठल कांगणे यांचा संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गौतम भराडे, धम्मदीप रोडे, कचरो गोडबोले, गौतम पंडित, संजय घनसावंत, संजय बगाटे, संजीव आडागळे आदींची उपस्थिती होती. यावेळी महाजलसाच्या अंतर्गत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. परभणी जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांच्या सभापती पदाकरता आज गुरुवार 2 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेतून महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ऐश्वर्या अजय चव्हाण, समाज कल्याण सभापतीपदी पार्वती मुंडे, तर अन्य 2 समितीच्या सभापतीपदी वैशाली पंकज आंबेगावकर आणि कौशल्य शिंदे या नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परभणी शहरासह परिसरामध्ये आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साह आणि भक्तिभावामध्ये साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच हनुमान मंदिरामध्ये अभिषेक, पूजा अर्चा आणि विशेष आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. भक्तांनी सकाळी लवकर मंदिरात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. शहरातील देशमुख गल्ली येथील मोठा मारुती, पेढा हनुमान मंदिर यासह शहरातील विविध कॉलन्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या मारुतीरायाची विधिवत पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याच अनुषंगानं दिवसभर हरिनाम, संकीर्तन, भजन, कीर्तन तसंच प्रसादाचं वाटप करण्यात आलं. काही ठिकाणी महाप्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथे श्री रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली. जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान येथे सप्ताहादरम्यान कीर्तन, तुलसी रामायण कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणामुळे परिसर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं. हनुमान जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यास मठाधीश अशोक महाराज पुरी बाबा यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल आणि क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2026चा उद्घाटन सोहळा 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर होणार आहे. पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. पारितोषिक वितरण समारोह 5 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेअंतर्गत आज गुरुवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट जारी केलेला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा
तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सोसाट्यांचा वारा, तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक 4 आणि 5 एप्रिल या काळात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून या दिवसामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी घराबाहेर अनावश्यक हालचाल टाळावी, विजेच्या तारा, झाडे आणि उंच बांधकामापासून दूर राहावं, मेघगर्जना, विजांच्या वेळी झाडाखाली उभे राहू नये आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं. वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.